नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेतच ना? चला तर मग मी आज एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. अशी किती छान दिसत होती ना, डेलिशियस. चला तर मग पाहूया त्यासाठी काय घ्यायचं ते. त्यासाठी मी घेतले होते बेसन, रवा आणि तांदळाचं पीठ. तर मी एक पातेल्यात बेसन पीठ एक वाटी रवा आणि 1 वाटी तांदळाचं पीठ आणि त्यामध्ये मी ॲड करणार होते 1 वाटी दही आणि अजून एक अर्धा वाटी टाकणार आहे. 1.5 वाटी दही टाकायचं आणि ते मस्त असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यावर मग त्यात पाणी टाकायचं. आधी 1 वाटी टाकायची, आधी मग लागन तसं टाकायचं. वाटीचंच प्रमाण ठेवायचं किंवा मग तुम्ही कपानी मोजून घेत असाल तर कपाचं माप ठेवायचं. पण प्रत्येक गोष्ट करताना किंवा पदार्थ करताना मोजून करायचं, मग जरा व्यवस्थित होतं. तर मग मी 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. असं चमच्याने व्यवस्थित फेटून घ्यायचं. असं मिक्स झाल्यावर त्यात मी अजून अर्धी वाटी पाणी टाकणार आहे. असं मिक्स करून घ्यायचं. मग त्यात मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं. पुन्हा ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित चमच्याने. अशा प्रकारे बॅटर तयार झालं होतं. चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मग त्यात मी ॲड करणार होते 1 टेबलस्पून सोडा, चवीनुसार मीठ, ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं. आणि दुसरं त्याच्या आतल्या चटणीची तयारी करायची. तर मी हा कच्चा बटाटा घेतला होता. तुम्ही उकडलेला बटाटा पण घेऊ शकता. तो असा बारीक किसणीने किसून घ्यायचा. किसून झाल्यावर मग मी पॅन ठेवलं होतं. पॅनमध्ये तेल टाकायचं आणि फोडणी द्यायची. मोहरी, जिरी, त्यानंतर मग 1 मिरची कापून टाकणार होते मी. अशी मिरची कापून टाकायची बारीक. त्यानंतर मग त्यात मी ॲड केला हा कच्चा बटाटा किसून घेतलेला. आणि त्यानंतर हे उकडून घेतलेत मी वाटाणे. 1 वाटी वाटाणे उकडलेले त्यात टाकून घ्यायचे. मग थोडंसं असं शिजून द्यायचा बटाटा. लगेच शिजतो तो, किसलेला आहे ना म्हणून. आणि त्यात ॲड करायची हळद, चवीनुसार मीठ, मिरची पावडर आणि थोडासा चिली फ्लेक्स. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यात थोडासा मटण मसाला पण टाकायचा. असं मिक्स केल्यावर त्यात मी ॲड करणार होते हिंग आणि थोडासा चाट मसाला. चाट मसाल्याने जरा टेस्ट चांगली लागते. मग असं मिक्स करून गेल्यावर आता ही आपले भाजी तयार होती. मग पुन्हा कढई ठेवायची. कढई चांगली गरम होऊन द्यायची. हे बॅटर असं झालं होतं आपण 5 मिनिटासाठी ठेवलेलं. मऊ होतं चांगलं. आणि मग कढई ठेवली. त्याच्यात तेल टाकून घ्यायचं. कढई आधी तापून द्यायची, मग तेल टाकायचं. आणि मग असं पसरून घ्यायचं उलथणीने ते व्यवस्थित सगळीकडून. आणि मग त्यात ते बॅटर टाकायचं असं थोडंसं पसरून. आणि हा पदार्थ करायला शक्यतो कढईच घ्यायची. पॅनमध्ये व्यवस्थित ते येणार नाही. कढईत जरा आकार मस्त येतो त्याचा. आणि मग आपलं असं मिक्सचर ते टाकून घ्यायचं त्याच्यात ती चटणी.
आणि त्याच्यावरून पुन्हा आपण असं बॅटर पसरून घ्यायचं व्यवस्थित. असं व्यवस्थित मस्तपैकी. आणि थोड्या वेळ झाकण ठेवलं तरी चालतं आहे, नाही ठेवलं तरी चालतं आहे. त्याच्यावर टाकला मी थोडासा चिली फ्लेक्स. आणि थोडंसं झाल्यावर उलटायचं. मी ते आधीच उलटलं होतं. थोडंसं होऊन द्यायचं खालून आणि वरून जरा ते असं दोन्हीकडून चांगलं पलटी करून घ्यायचं. आणि मग दुसरं पण टाकून घेणार होते मी. त्यासाठी टाकलं होतं मी पुन्हा तेल. बॅटर टाकायचं आता. बॅटर त्यातला तो मसाला टाकून घ्यायचा त्याच्यावर मस्तपैकी. आणि मग त्याच्यावर पुन्हा बॅटर ॲड करायचं. करून पहा नक्की. हा पदार्थ खूप छान लागतो खायला. आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा, लाईक करा. असा झाला होता तो. बघा किती छान दिसतोय. टम फुगल्यासारखा दिसत होता, पॅनकेकसारखा. आतून असा असतोय तो. आणि शिजतो चांगला आतून तो. असं नाही की शिजत नाही, जाडसर असतोय तर. मग दुसरं पण शिजलं होतं ते असं मी पलटी करून घेणार होते. असं पलटी करून घ्यायचं व्यवस्थित. आता हे जरा व्यवस्थित पलटी झालं होतं. नक्की ट्राय करा हा पदार्थ. माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. आणि त्याच्यासोबत मी शेंगदाण्याची चटणी बनवली होती. आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.